सदानंद नगर येथे नारळाचे झाड अंगावर पडून राहुल पाटील यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शहरातील धोकादायक झाडांच्या व्यवस्थापनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि अग्निशमन विभागाने धोकादायक झाडांबाबत दिलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले। दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेने 2024-25 आणि 2025-26 या 2 वर्षाचे पर्यावरण अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेले नाहीत। त्यामुळे शहरातील हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण, हरित क्षेत्र आणि धोकादायक झाडांची अद्ययावत स्थिती नागरिकांसमोर आलेली नाही। राहुल पाटील यांच्या मृत्यूनंतर पर्यावरण अहवाल तातडीने प्रसिद्ध करून धोकादायक झाडांवर प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी विजय गाते। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। मीरा भाईंदर शहरासाठी आजची सकाळ ही फार दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे। 2 दिवसापूर्वी एक राई गावामध्ये नारळाचं झाड पडून एका 35 वर्षीय युवकाला दुखापत झाली होती। ही दुखापत एवढी गंभीर होती की आज त्याचं निधन झालेलं आहे। या संपूर्ण गोष्टीमध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये मान्सून पावसाळी सुरुवात झाल्याच्या नंतर हा पहिला बळी गेलेला आहे। या संपूर्ण गोष्टीमध्ये सर्वात ताशेरे ओढले जाते की वृक्ष प्राधिकरण जे विभाग आहे या विभागावरती मीरा भाईंदर शहरामध्ये आतापर्यंत झाडांची नोंदणी झालेली नाहीये। जे एन्व्हायरमेंटल जो सगळा साचा दिला जातो, जी माहितीपूर्वक दिली जाते की मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात जुनं झाडं कोणती आहेत, काय आहेत, कोणत्या प्रकारे त्याचा अद्याप अजूनही अहवाल सादर करण्यात आलेला नाहीये। आणि कल्पिता पिंपळेची माजी उपायुक्त ज्या होत्या त्या इकडून आता सोडून गेल्याच्या नंतरही अद्याप महानगरपालिकेला ह्या गोष्टीला गांभीर्य वाटत नाही। वृक्ष प्राधिकरण विभागाचे जे विरकर म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही जेव्हा माहिती विचारण्यासाठी गेले तर त्यांच्याकडे असलेली धोकादायक झाडं आतापर्यंत पडलेली ती माहिती आणि अग्निशमन विभागामध्ये दिलेली माहिती ह्या दोघांमध्ये तफावत आहे। नक्कीच अग्निशमन विभागाला पहिला नागरिक फोन तरी करतात, बाबा आमच्याकडे झाडं असे झाले, ते लोक तिथे कारवाई करतात, परंतु आपली ड्युटी आणि आपला जो व्यवहार आहे, आपण ज्या पदावर आहोत ह्याची जबाबदारी सांभाळून त्यांनी ही गोष्ट त्यांच्याकडे घ्यायला पाहिजे होती। आपत्ती विभाग आपापल्या पद्धतीने काम करते, अग्निशमन काम करते, मग वृक्ष प्राधिकरण विभाग का आपलं वेगळं काम करत नाही? या संपूर्ण गोष्टीवरती ताशेरे एवढं जे समाजसेवक रोहित सुवर्ण आहे यांनी खडे बोल सुनावले। नक्की त्यांनी काय बोललेलं आपण जाणून घेऊ। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण जो संवर्धन विभाग आहे, ॲक्च्युअली त्या डिपार्टमेंटमध्येच काही कमी आहे। तर उदाहरणार्थ तुम्ही बघा 2023-24ला तत्कालीन उपायुक्त कल्पिता पिंपळे मॅडम होत्या, तेव्हा ट्री सेन्सस झाली होती, ती अजून त्या लोकांनी डिक्लेअर नाही केली की शहरामध्ये कोणते झाड किती प्रकारचे, किती आहेत, काय त्याची लाईफ काय आहे, याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममध्ये दरवर्षी 1 जुलैला एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट सबमिट करायची असते, ही देखील अजून महानगरपालिकेने आज 2 दिवस जास्त झाले तरी ती अजून रिपोर्ट बनवलेली नाही। महानगरपालिकेचे काही अधिकारी, विशेष करून नागेश हिरकर ट्री अधिकारी, हे बिल्डरांसाठीच काम करतात, कारण बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये प्लिंथ बिल्डरनी टाकली जरी नसेल तरी त्या ठिकाणी झाडं कापायची ती शिफारस उपायुक्त मॅडमकडे करतात आणि महापालिका नोटीस देते, मग नागरिकांकडून सूचना हरकती येतात, ह्या सगळ्या प्रोसेस होते। त्यामुळे काल जी दुःखद घटना घडली, आमच्या मुर्द्याच्या तरुण मुलाची जी काही एक वृक्ष पडून त्याच्यावर जो घरावर जो आघात झाला आहे, ह्या गोष्टीला वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर 304 कलमाखाली सदोष गुन्हा दाखल करावा ही मी आयुक्तांकडे विनंती करीत आहे। पत्रकार म्हणून वृक्ष प्राधिकरणाकडे मागणी केली की बाबा धोकादायक झाडं किती, आतापर्यंत झाडं किती गळून पडले, तर त्यांनी दिलेली संख्या आणि अग्निशमन विभागाची संख्या यांच्यामध्ये तफावत आहे। कुठेतरी असं वाटतंय की गंभीर नाहीये त्याच्या गोष्टीबाबत। कारण काय, मीरा भाईंदरमध्ये झाडं जर पडले तर लोक पहिला त्या फायर ब्रिगेड विभागालाच कळवतात, त्यामुळे त्यांच्याकडे फिगर जास्त असेल, पण त्यांच्याकडून रोजच्या रोज संध्याकाळी फिगर घेण्याची जबाबदारी ती वृक्ष प्राधिकरण विभागाची आहे। वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये फक्त अनुभवी नाही, त्या हॉर्टिकल्चरल किंवा ॲग्रिकल्चरल या डिग्री घेतलेल्या लोकांना कामावर ठेवणे गरजेचं आहे। आता आपल्याकडे पर्यावरणसारखं पण कारण या शहराला सुदैवाने या शहराला 3 बाजूला समुद्र आहे, एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, असं एवढं सुंदर शहर असताना या ठिकाणी पर्यावरणावर अजिबात लक्ष प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे। तसेच सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं देखील पर्यावरणावर दुर्लक्ष आहे। झाडं तोडा, बिल्डिंगा बांधा, झाडं तोडा, हॉटेल बांधा, हे जर नेते करत असतील तर शहराचा आपण भविष्याला काय देणार आहे? आपण फक्त निसर्गच देऊन जाणार आहे।